नमस्कार मंडळी, भार्गव फूड कॉर्नरमध्ये आपलं हार्दिक स्वागत। आज आपण बनवणार आहोत मैदा न वापरता गव्हाच्या पिठापासून चविष्ट असे मोमोज। त्यासाठी आपल्या आवडीनुसार भाज्या घ्या। इथे मी कोबी, शिमला मिरची आणि पनीरचा वापर केला आहे। प्रथम कोबी व शिमला मिरची बारीक तुकडे करून चॉपरने बारीक करून घेतली आहे। तुम्ही किसून घेऊ शकता किंवा मिक्सरमध्ये पण बारीक करू शकता। नंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या छोट्याशा आल्याचा तुकडा बारीक करून घ्या। एका कढईमध्ये थोडं तेल टाकून बारीक केलेली हिरवी मिरची व आलं तेलामध्ये टाकून परतून घ्या व लगेच बारीक केलेल्या भाज्या मिक्स करा। मी यात थोडी कोथिंबीर पण टाकली आहे। नंतर बारीक केलेले पनीर टाका, ते मी हातानेच बारीक केलं आहे। तुम्ही ते किसून पण घेऊ शकता। त्यामध्ये आपल्या आवडीनुसार मीठ, 1 चमचा काळी मिरी पावडर, 1 चमचा सोया सॉस व 1 चमचा टोमॅटो सॉस ॲड करून घ्या। नंतर अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये मिक्स करून त्यामध्ये ॲड करा, जेणेकरून भाज्यांना छान घट्टपणा येईल व मिश्रण एकजीव होईल। व हे मिश्रण मोठा गॅस ठेवूनच परतवून घ्या, जेणेकरून त्यातलं पाणी लवकर कोरडं होईल। यामध्ये तुम्ही चीज देखील टाकू शकता। मी यात चीज नंतर टाकले आहे। आता हे मोमोजचे मिश्रण थंड व्हायला ठेवा। तोपर्यंत आपण पीठ भिजवून घेऊयात। मी गिरणीत दळून आणलेलं गव्हाचं पीठ घेतलं आहे। तुम्ही रेडीमेड पीठ पण वापरू शकता। पीठ मळताना यात मीठ, तेल काहीच वापरायचं नाही, फक्त पाण्याचा वापर करून पीठ मळायचं आहे। छान गोळा तयार झाल्यावर तो पुन्हा 2 ते 3 मिनिटं मळून घ्या। 10 ते 15 मिनिट झाकून ठेवा। तोपर्यंत आपण मोमोजची चटणी करून घेऊयात। यासाठी 3 ते 4 टोमॅटो कापून घ्या। त्यामध्ये 4 लाल हिरव्या मिरच्या व 2 हिरव्या मिरच्या टाका आणि चवीनुसार मीठ टाका। ज्यांना जास्त तिखट आवडत नाही त्यांनी हिरव्या मिरच्या टाकल्या नाहीत तरी चालतील। हे छान शिजवून घ्या व टोमॅटो मऊ झाल्यावर त्याचे जमेल तसे साल काढून घ्या। नंतर त्यात अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये मिक्स करून ॲड करा व 2 ते 3 मिनिटे परतवून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या। कॉर्नफ्लॉवरने चटणीला छान असा घट्टपणा येतो। आपली चटणी तयार झाली आहे। आता भिजवलेल्या पिठाचा एक गोळा घेऊन चपातीसारखा लाटा, फक्त चपातीपेक्षा थोडीशी जाड लाटा। नंतर एका वाटीच्या साहाय्याने किंवा तुमच्याकडे गोल राऊंड करण्यासाठी जे अवेलेबल असेल त्याने त्या चपातीचे गोल गोल राऊंड करून घ्या व आपले थंड झालेले स्टफिंग त्याच्यामध्ये भरून घ्या आणि त्याला असा शेप द्या। तुम्ही त्याला मोदकासारखाही शेप देऊ शकता। अशा पद्धतीने सर्व मोमोज तयार करून घ्या व स्टीमरमध्ये जाळीला थोडं तेलाचा हात लावून उकडण्यासाठी ठेवा। ज्यांच्याकडे स्टीमर नसेल त्यांनी एका पातेल्यामध्ये पाणी घ्या। वड्या उकडायच्या चाळणीमध्ये त्याला तेल लावून हे मोमोज 15 मिनिटे ठेवा। 15 मिनिटांनी तुम्ही बघू शकता आपले मोमोज छान असे तयार झालेले आहे। त्यामध्ये तुम्ही ऑरिगॅनो किंवा मिक्स हर्ब्स टाकून थोडीशी कोथिंबीर टाकू शकता। तुम्ही पाहू शकता आपले मोमोज किती छान आणि सॉफ्ट झालेले आहेत आणि हे गव्हाच्या पिठापासून बनवलेले मोमोज टेस्टला खरंच खूपच सुंदर लागतात। त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडल्यास नक्की रेसिपी ट्राय करा, शेअर करा। धन्यवाद।